प्रेक्षको हो नमस्कार. द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सदाभाऊ खोत यांचा विधानसभा निवडणुकीत भाजपला फायदा होईल का या विषयावरती विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी दिलेली आहे. अर्थातच सदाभाऊ खोत यांना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यानंतर एक प्रकारे सदाभाऊ खोत यांचं एक राजकीय पुनर्वसन भारतीय जनता पक्षाने केल्याची चर्चा ही सध्या महाराष्ट्रामध्ये होताना दिसते. विधान परिषद निवडणुकीत सदाभाऊ खोत आमदार म्हणून निवडून येतील का हा एक मोठा प्रश्न आहे. परंतु खरंच सदाभाऊ खोत यांच्यामुळं विधानसभा निवडणुकीत म्हणजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला किती फायदा मिळेल हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सदाभाऊ खोत हे शेतकरी चळवळीतील आणि राजू शेट्टी यांचे सहकारी, एकेकाळचे सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. सदाभाऊ खोत हे राजू शेट्टी यांच्यापासून वेगळे झालेले आहेत. त्यांनी रयत क्रांती संघटना ही एक नवीन संघटना सुरू केलेली आहे आणि त्या संघटनेच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचं काम करतात किंवा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करतात. लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची भारतीय जनता पक्षाप्रती नाराजगी ही दिसून आलेली आहे. ही नाराजगी कमी व्हावी, शेतकऱ्यांसाठी भारतीय जनता पक्षाने जे चांगले निर्णय घेतलेले आहेत ते शेतकऱ्यांपर्यंत पोचावेत, याच अनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांनी किंवा भारतीय जनता पक्षाने सदाभाऊ खोत या शेतकरी नेत्याला उमेदवारी दिल्याची चर्चा ही सध्या महाराष्ट्रामध्ये होताना दिसते. सदाभाऊ खोत हे देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे चांगले सलोख्याचे संबंध आहेत. म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि सदाभाऊ खोत यांच्यात असणारे सलोख्याचे राजकीय संबंध यामुळेच सदाभाऊ खोत यांना ही विधान परिषदेची उमेदवारी मिळालेली आहे. तशी ही चर्चा ही राजकीय वर्तुळामध्ये होताना दिसते. सदाभाऊ खोत हे 2016 ते 2022 विधान परिषदेचे आमदार राहिलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये कृषी, फलोत्पादन, पणन राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. सदाभाऊ खोत हे आपल्या रांगड्या भाषण शैलीसाठी ओळखले जातात. शरद पवार यांचे कट्टर विरोधक म्हणून सदाभाऊ खोत यांची राजकीय ओळख आहे. सदाभाऊ खोत ज्या वाळवा तालुक्यामधून येतात, वाळवा हा विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून सदाभाऊ खोत यांची ओळख आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांच्या विरोधात सदाभाऊ खोत यांचा चांगला उपयोग भारतीय जनता पक्ष करू शकतो. सदाभाऊ खोत हे जरी शेतकरी नेते म्हणून ओळखले जात असले तरी सुद्धा गेल्या 10 वर्षामध्ये सदाभाऊ खोत यांनी ज्या आपल्या भूमिका घेतलेल्या आहेत किंवा ज्या भूमिका बदललेल्या आहेत आणि एकंदरीत भारतीय जनता पक्षाशी त्यांनी जी जवळीक वाढलेली आहे आणि एकंदरीत सत्तेमध्ये आल्यानंतर जो न्याय शेतकऱ्यांना मिळेल, त्यांच्याकडून मिळेल अशी जी अपेक्षा होती ती काही प्रमाणात खरं तर फोल ठरल्याचं दिसते. म्हणजे एक चळवळीमध्ये जोपर्यंत सदाभाऊ खोत होते, राजू शेट्टी यांच्याबरोबर जोपर्यंत सदाभाऊ खोत होते तोपर्यंत सदाभाऊ खोत यांच्याविषयी शेतकऱ्यांमध्ये एक विश्वास होता. परंतु भारतीय जनता पक्षाशी जशी सदाभाऊ खोत यांची राजकीय जवळीक वाढली तसा सदाभाऊ खोत यांचा शेतकरी चळवळीतील प्रभाव हा कमी होत गेलेला आहे. सदाभाऊ खोत यांना मानणारा मतदार वर्ग नक्की कोणता, सदाभाऊ खोत यांचं जनतेमधील महत्त्व हे किती राहिलेलं आहे, असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळं सदाभाऊ खोत
यांचा नक्कीच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला फायदा होईल का, हाही मोठा प्रश्न आहे. जरी सदाभाऊ खोत यांची रांगडी भाषण शैली आणि एकंदरीत शेतकऱ्यांच्या भाषेतच शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची सदाभाऊ खोत यांची कला, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्यांची चांगली जाण ही सदाभाऊ खोत यांना असणं ही सदाभाऊ खोत यांची खरी शैली आहे. ऊसाचा प्रश्न असो अथवा कापूस असो किंवा एकंदरीत शेती पिकांविषयी चांगली माहिती, शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी चांगली माहिती. परंतु सदाभाऊ खोत हे चळवळीमध्ये जोपर्यंत होते तोपर्यंत रस्त्यावरती उतरून आंदोलन करत होते. परंतु गेल्या 10 वर्षात सत्तेच्या वळचणीला आल्याबरोबर सदाभाऊ खोत हे खरं तर आंदोलन विसरलेत का, हा एक मोठा प्रश्न आहे. कारण जी आक्रमकता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असताना सदाभाऊ खोत यांच्यामध्ये पाहायला मिळत होती. सदाभाऊ खोत ज्या ताकदीनं राजू शेट्टी यांच्याबरोबर एकत्र येऊन आंदोलन करत होते तशा पद्धतीची आंदोलन करण्याची क्षमता किंवा ताकद ही गेल्या 10 वर्षात दिसून आलेली नाही. जरी वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेऊन सदाभाऊ खोत ही आपले शेतकऱ्यांविषयी आपली भूमिका मांडत असले, केंद्र सरकारच्या निर्णयाविषयी किंवा एकंदरीत भारतीय जनता पक्षाच्या निर्णयाविषयी आपली नाराजगी व्यक्त करत असले तरी सुद्धा त्यांच्या नाराजीमध्ये जी धार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार असताना होती ती धार त्यांच्या शब्दामध्ये आता राहिल्याचं दिसत नाही. म्हणजे एकंदरीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी आणि एक शेतकरी नेता म्हणून सदाभाऊ खोत यांचा चांगला उपयोग भारतीय जनता पक्ष करू शकतो. परंतु त्यामुळं मतदार हे भारतीय जनता पक्षाच्या बाजूने झुकतील किंवा शेतकऱ्यांमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी जी कमालीची नाराजगी आहे ती कमी होईल असं आपण म्हणू शकत नाही. कारण सदाभाऊ खोत यांना गेल्या 10 वर्षात एक शेतकरी नेता म्हणून आपला प्रभाव पाडता आला नाही किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी जी आक्रमकता सदाभाऊ खोत यांच्याकडे एकेकाळी पाहायला मिळत होती ती आक्रमकता सदाभाऊ खोत यांच्याकडे सध्या दिसत नाही. त्यामुळे एकंदरीत सदाभाऊ खोत यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन भारतीय जनता पक्षाने नक्की काय साध्य केलं हा एक मोठा प्रश्न आहे. सहयोगी पक्षांना एक त्यांच्यात विश्वास निर्माण करण्याचं काम या निमित्तानं झाल्याचं दिसते. म्हणजेच भारतीय जनता पक्षाचे जे सहयोगी पक्ष आहेत यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय समाज पक्ष असेल, रयत क्रांती संघटना असेल किंवा छोटे पक्ष असेल यांच्यामध्ये सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिल्यामुळं भारतीय जनता पक्षाविषयी एक विश्वास वाढू शकतो. परंतु सदाभाऊ खोत यांचा फायदा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला होईलच का, हा प्रश्न निवडणूक निकालानंतरच कळेल. परंतु सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून एका शेतकरी नेत्याला भारतीय जनता पक्षाने उमेदवारी देऊन एक मोठा प्रयोग केलेला आहे. आणि अर्थातच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सदाभाऊ खोत यांना सरकारच्या बाजूनं मोठ्या प्रमाणात किल्ला लढवावा लागणार आहे. आणि विशेष करून शरद पवार यांचे कट्टर विरोधक म्हणून सदाभाऊ खोत ओळखले जातात. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला सदाभाऊ खोत विरुद्ध जयंत पाटील, सदाभाऊ खोत विरुद्ध शरद पवार असा जुगलबंदीचा सामना पाहायला मिळेल. धन्यवाद. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका.